तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पावसामुळे सध्या आल्हाददायक वातावरण बघायला मिळत आहे। तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातले अनेक धबधबे प्रवाहित झाले। इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा ओसंडून वाहतोय आणि हाच धबधबा पाहण्यासाठी नाशिक जिल्हा त्याचबरोबर राज्यभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहेत। आणि याच भावली परिसरामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। बघूयात। महाराष्ट्राची चेहरापुंजी आणि इगतपुरीचं स्वर्ग म्हणजे भावली धबधबा। या भावली धबधबा परिसरामध्ये आपण आहोत आणि वीकेंडमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जी काही पर्यटकांची गर्दी आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। महाराष्ट्र असेल त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याबाहेरील देखील अनेक पर्यटक या भावली धबधब्याला दरवर्षी भेट देत असतात आणि पावसाळ्यातलं हे 2 ते 3 महिन्याचं मनमोहक दृश्य बघण्यासाठी आणि याच्या आठवणी आपल्या आयुष्यात साठवण्यासाठी अनेक पर्यटक आलेले असतात। आपण काही पर्यटकांची बातचीत करूया। दादा, कुठून आले तुम्ही? मी आलोय नाशिक मधून आणि अतिशय तुम्ही सांगितल्या पद्धतीने वॉटरफॉल आहे। बाहुली डॅम अतिशय नाशिकच्या जवळचा असल्यामुळे खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे प्रत्येक नाशिककर या ठिकाणी या वातावरणात आस्वाद घेण्यासाठी येतच असतात। काय सांगाल तुम्ही? नाही, निसर्गाच्या या वातावरणात म्हणजे काय म्हणता येईल, जसं आपण इकिगाई पुस्तकामध्ये वाचलेलं आहे की जर तुम्ही निसर्गाच्या जर तुम्ही सानिध्यात जात असाल तर ते तुम्हाला एक नव चैतन्य किंवा नवसंजीवनी देत असता। आणि या ठिकाणी आज आम्ही आमच्या फॅमिलीसह कुटुंबासह जो आज अनुभव घेतला तो अविस्मरणीय असा अनुभव होता। काय सांगाल? मस्त, एकदम मस्त, मजा आई, खूप अच्छा लगा हमको यहाँ आके। और नासिक में रह के इसे नहीं देखा तो कुछ नहीं देखा। नाशिक मधला खूपच सुंदर डॅम आहे हा। फक्त एवढी सगळ्यांना एकच विनंती की सगळ्यांनी काळजी घेऊन हे करावं आणि पोलिसांना पण सहकार्य करा। पुढारी न्यूज साठी विकास काजळे, भावली, नाशिक।